नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या कल्याणी फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण कल्याणी फार्मच्या शेतामध्ये हळद लावत आहोत। तर साधारण आता हा मे महिन्याचा वेळ आहे आणि काही तज्ञांकडून आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली। दरवर्षी आपण पाऊस पडल्यानंतर हळद लावायचो, कारण आपल्यास मशागत करायला खणायला खूप सोपं जायचं। पण ह्यावेळी आम्हाला थोडंसं काही तज्ञांकडून कळालं की जर हळद आपण पावसाच्या अगोदर एक 20-25 दिवस अगोदर लावली तर त्यांना कोंब चांगले येतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते खूप छान वाढते आणि डिसेंबरपर्यंत, म्हणजे शक्यतो कोकणामध्ये जो पाऊस असतो तो साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या मिडपर्यंत पाऊस असतो। तर नंतर पाणी देणं थोडंसं डिफिकल्ट होतं ह्या सगळ्या ज्या इंटरक्रॉप्स आहेत त्यांना। तर मग त्या केसमध्ये जर का आपण थोडं 1 महिना अगोदर लावली तर त्याची चांगली वाढ होते आणि डिसेंबरपर्यंत आपण ही हळद काढू शकतो। आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आमच्या शेतामधनं जे पिकणारे जे फळं आहेत किंवा जे काही कंद आहेत त्याच्यापासून आम्ही लोणचं बनवतो, चटण्या बनवतो। त्याप्रमाणेच यावेळी आम्ही काही नवीन हळदीचे प्रकार पण लावतोय, जेणेकरून आपण त्यापासून वेगळ्या पद्धतीचं लोणचं किंवा काही हळद आहे ती औषधी प्रकारची हळद आहे। तर तुम्ही बघू शकता आता माझ्या हातात ह्या 2 प्रकारच्या हळद आहेत, एक म्हणजे ही पिवळी हळद आणि दुसरी ही काळी हळद। तर पिवळी जी हळद आहे ती पिवळी हळद आपण जनरली लोणच्यामध्ये वापरतो, पण अजून एक प्रकारची आपल्याकडे हळद आहे ती म्हणजे आहे पांढरी हळद। तर ही पांढरी हळद जर तुम्ही बघाल तर हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे असलेली हळद आहेत आणि ह्याच्यामध्ये ही पांढरी हळद आपण ह्या वर्षी लोणच्यामध्ये वापरणार। तर ह्याचा जो वास बघितलात, हा वास हा पूर्ण असा आंब्यासारखा आंबट असा थोडासा वास येतो। आणि ही पिवळी जी हळद आहे ती आपली रेग्युलर हळद जी आपण जेवणामध्ये आपण पावडर किंवा त्याचं लोणचं वापरतो। आणि ही जी काळी हळद जी आहे तर ते आम्हाला त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की ही कॅन्सरवरती किंवा औषधी हळद आहे, म्हणून आम्ही थोडीफार हळद लावणार आहोत। त्याच्यावरती थोडासा आम्ही प्रयोग करणार आहोत, बघणार आहोत, अजून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यावरती आम्ही पोस्ट करणार आहोत। काळी औषधी हळद किंवा ब्लॅक टर्मरिक ह्याचं गुगल केलं असता त्याबद्दल बरीच इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे। तर मी जी इन्फॉर्मेशन सर्च केली त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर ती जी काळी हळद त्यामध्ये असलेली प्रॉपर्टी ही अँटी इन्फ्लॅमेटरी, तर तुमच्या शरीरात स्वेल असेल, पेन असेल किंवा रेडनेस असेल तर ते दूर करतं। म्हणजेच कॅन्सरच्या रिकव्हरीसाठी ही हळद खूप गुणकारी आहे, म्हणून ह्या हळदीचा उपयोग जे कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना बरं करण्यासाठी वापरलं जातं। बघू शकता की आम्ही ऑलमोस्ट हे थोडी माती भिजवली आहे आणि माती भिजवून नंतर मग आम्ही हे थोडंसं साफ करून त्यातले दगड वगैरे बाजूला करून, कारण हळद असताना त्याच्यामध्ये मातीमध्ये जर जास्त दगड असतील तर तो रुजण्यास किंवा त्याचं मोठं होण्यास, त्याला कंद मोठा होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण तो त्याला मऊ मातीची गरज असते। तर आम्ही हे जागा शोधली एक पर्टिक्युलर, तिथे बघितली की माती कोणत्या प्रकारची आहे, कशी आहे, आणि त्यानुसार आम्ही ही माती ओली केली, त्यातले जे काही दगड वगैरे होते ते बाजूला केले आणि अशा ह्या ओळी केल्यात। आणि ह्या ओळीमध्ये आम्ही साधारण 10 ते 12 इंचावरती खड्डा करून, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, तर आम्ही हे ऑर्गॅनिक पद्धतीने लावतो। त्यामुळे याच्यामध्ये जर फक्त बघितलं तर हे बघा, इथे गांडूळ खत ठेवलेलं आहे जे आमच्या शेतामध्येच बनवलेलं आहे। हे आम्ही शेणखत, जे गोवर म्हणतो आपण त्याला, ते मिक्स करतो आणि जो आमचा भात करतो आम्ही, त्या भातामध्ये जो हे असतो, भाताचा जो चुरा असतो तो चुरा आम्ही त्या खड्ड्यामध्ये टाकते, जेणेकरून त्याच्यामध्ये एक चांगलं खत तयार व्हावं, माती थोडीशी भुसभुशीत व्हायला हवी। आणि ती भुसभुशीत माती झाल्यानंतर आम्ही काय करतो बघा, हे साधारण 10 ते 12 इंचावरती खड्डे मारलेत, त्याच्यामध्ये हे वेगळे टाकलेत आणि हे तुम्ही बघू शकता की इथे हळद ही टाकलेली आहे। आणि हळद टाकून नंतर आम्ही हे वरती असं हाताने उंच करतो, म्हणजे जेणेकरून हळद ही मधी, म्हणजे ह्या ओळीच्या मधल्या भागात राहील। आणि ती मधल्या भागात राहिल्यामुळे जर का पाऊस पडला मोठा, आमच्याकडे जास्त पाऊस पडतो, तर पाऊस पडला तर ते त्याच्यावर पावसाशी जास्त कॉन्टॅक्ट होणार, ती कुसणार नाही। तर अशा प्रकारे आम्ही हळदीचं
त्याच्यामध्ये हे करतोय. तर मंडळी, कोकणातील ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेले फ्रेश आणि चविष्ट प्रोडक्ट मागवण्यासाठी कॉन्टॅक्ट करा कल्याणी फार्मच्या या व्हॉट्सअप नंबरवरती. बघू शकता, ही आता मी हे केलेली आहे, ओळ केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही ही साधारण 1 ते 10 इंच, 1 फूट ते म्हणजे 10 ते 12 इंच वरती असे हे खड्डे करतो. त्याच्यामध्ये ही गांडूळ खत, हे गांडूळ खतच टाकतो, जेणेकरून त्यांना एक स्पेसिफिक त्या जागेवरती त्यांना खत मिळायला पाहिजे. गांडूळ खत, ह्याचं खत गोवर म्हणतात त्याला, ते खत आम्ही टाकतोय. आणि हे गवताचा थोडासा हे, जेणेकरून ते तिथला भाग कसा भुसभुशीत राहायला पाहिजे आणि भुसभुशीत राहिल्यामुळे कंद छान व्हायला पाहिजे. असं या प्रकारे आम्ही यावर्षी नवीन जमिनीमध्ये हा प्रयोग करतोय. तर तुम्हाला आम्ही नवीन अपडेट देऊच थोड्या दिवसानंतर, की हळद कशी वाढते किंवा ती हळदीची पानं कशी दिसतात किंवा त्या हळदीमध्ये प्रकार कसा ओळखायला पाहिजे आणि त्याबद्दल हळदीचं जे काही काळ्या हळदीबद्दल जी जास्त इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. धन्यवाद मंडळी. तर मंडळी, नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि विसरू नका सबस्क्राईब करायला. तसेच नवीन अपडेटसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक अँड फॉलो करा. धन्यवाद.